नमस्कार, गणेश ब्लॉग्स मध्ये आपलं स्वागत आहे। तर आज आपण ज्याप्रमाणे आपल्या चॅनलवर जी माहिती होती की 3 मेला हप्ता जमा होणार, त्याप्रमाणे 3 मेला आपला लाडक्या बहिणीचा हप्ता जमा झालेला आहे। पण बऱ्याचपैकी काही महिलांना हप्ता अजूनही आले नाही। तर ज्या महिलांना हप्ता आलेला नाही अजूनही लाडक्या बहिणीचा हप्ता हा फक्त एका महिन्याचा म्हणजे एप्रिल महिन्याचा आलेला आहे। तर ज्या महिलांना हप्ता आला नाही तर त्यांनी नक्कीच कमेंट करून सांगा आणि आपण कोणत्या जिल्ह्यातून बोलत आहात हे सुद्धा आपला जिल्हा सुद्धा मेन्शन करा, जेणेकरून कोणत्या जिल्ह्यातील महिला ह्या अजून हप्त्यापासून वंचित राहिलेल्या आहेत। तर ज्या महिलांना हप्ता आलेला आहे त्यांनी सुद्धा कमेंट मध्ये सांगा की आम्हाला हप्ता आलेला आहे। आणि ज्या महिलांना गेल्या महिन्यात हप्ता आलता आणि या महिन्यापासून हप्ता बंद झाला तर त्या महिलांनी सुद्धा नक्कीच कमेंट करा, जेणेकरून आपल्याला समजून जाईल की कोणत्या महिलांचा आणि कोणत्या कारणास्तव हप्ता हा बंद झालेला आहे। तर व्हिडिओला लाईक करायला तर विसरू नका, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला सर्व माता भगिनींनी चॅनलला सबस्क्राईब करा। कारण अशाच लेटेस्ट अपडेट आणि नवीन नवीन समजा लाडक्या बहिणीचे अर्ज पुन्हा भरायला चालू झाले ते सुद्धा माहिती आपण या चॅनलद्वारे या व्हिडिओ बनवून देणार आहोत। तसेच महिलांसाठी ज्या नवीन योजना असतात त्या योजनांची सर्व डिटेल्स मध्ये माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून देत राहणार आहे। तर नक्कीच वेगवेगळ्या योजनांचा आपल्याला फायदा घ्यायचा असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ आपल्याला येतील आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा आणि कमेंट करून तर सांगा की जेणेकरून आपल्याला कोणती अडचण असेल या योजनेबद्दल आपल्याला काही माहिती हवी असेल तर नक्कीच कमेंट करून सुद्धा सांगू शकता, सर्व माहिती आपल्याला दिली जाईल। खरं तर सरकारचे आपण धन्यवाद मानू, कारण सरकारने हप्ता थोडा लेट केला परंतु महिलांना हप्ता हा त्यांनी दिलेला आहे। योजना बंद केली नाही, काही बऱ्यापैकी अफवा पसरत होत्या योजना बंद होणार पण तशापैकी काही घडलेलं नाही। योजना ही रेग्युलर चालू राहिलेली आहे आणि हप्ता सुद्धा रेग्युलर जमा झाला। आता फक्त काही झाले, काही महिलांचे हप्ते बंद झालेत, त्या महिलांना नक्की कमेंट करून सांगा की कोणत्या जिल्ह्यातले हप्ते बंद झाले, जेणेकरून बाकीच्याही महिलांना समजून जाईल की कोणत्या कारणास्तव त्या महिलांचे हप्ते कोणत्या जिल्ह्यामध्ये जास्तीत जास्त प्रमाणात बंद झालेले आहेत का काय, याबद्दल बाकीच्या महिलांना सुद्धा माहिती मिळून जाईल। त्यामुळे कमेंट करायला विसरू नका। हप्ता आला असेल तर हप्ता आला कमेंट करा, कोणत्या जिल्ह्यातून आलेला आहे तो जिल्हा मेन्शन करा। तसेच ज्यांना हप्ता आला नाही त्यांनी हप्ता आला नाही असं कमेंट करा आणि आपला जिल्हा मेन्शन करा। व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा।